चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। गणपती बाप्पांचे आगमन लवकरच होत आहे, तर उकडीचे मोदक, तळणीचे मोदक हे व्हायलाच हवे। मोदक बनवण्याकरता अगोदर काही बेसिक तयारी करावी लागते। तर आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी तांदूळाचं पीठ कसं तयार करायचं ते, आणि त्याचबरोबर सारणही कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत। तांदूळाचं पीठ अगोदरच तयार करून ठेवलं तर एन टायमाला आपली फजिती होत नाही किंवा रेडीमेड पीठ आणायची गरज पडत नाही। तर अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण पीठ तयार करायला घेऊ। पीठ तयार करण्याकरता ह्या ठिकाणी आपण 1 किलो तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ कोणताही घेतला तरी चालेल, काहीच हरकत नाही। तांदूळ व्यवस्थित निवडून घेतलेला आहे। आता आपण तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर तांदूळ धुवून झालेला आहे। एका सुती कापडावर तांदूळ घालूया। तांदूळ फॅन खाली 4 ते 5 तास ठेवला तरी तांदूळ अगदी व्यवस्थित वाळला जातो, किंवा मी 2 दिवस हा असाच ठेवलेला आहे। 2 दिवसात अगदी छान तांदूळ वाळला जातो। तांदूळ अगदी व्यवस्थित वाळलेला आहे। ओला तांदूळ बिलकुल वापरायचा नाहीये। एकदा खात्री करून घ्यायची आहे की तांदूळ व्यवस्थित वाळला आहे की नाही। तर हा तांदूळ आपण गिरणीमधून दळून आणणार आहे, किंवा घरात चक्की असेल तर घरामध्येही दळला तरी चालेल, पण मिक्सरमध्ये फारसा तो बारीक दळला जात नाही, त्यामुळे तो गिरणीमधूनच दळून आणलेला केव्हाही चांगला। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तांदूळ अगदी छान बारीक असा दळला गेलेला आहे। चला मग तर मोदकाची आपली बेसिक तयारी झालेली आहे। आता हे तांदूळाचं पीठ आपण हवाबंद डब्यात भरून ठेवूया। मोदकासाठी लागणारं तांदूळाचं पीठ आपलं तयार आहे। चला मग तर आता सारण बनवायला घेऊ। तर सारण बनवण्याकरता 1 वाटी आपण नारळाचा चव घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही घेतले तरी चालेल। तर कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालूयात आणि सुकामेवा घालायचा आहे। 1 चमचा खसखस घालायची आहे आणि अगदी मंद आचेवर 1 ते 2 मिनिटाकरता परतवून घेऊ। नारळाचा चव घालूयात आणि लगेचच आपण गूळ घालणार आहोत। सारण अगदी 3 ते 4 मिनिटात तयार होतं। गूळ घेताना कापून किंवा किसून घ्यायचा आहे, की जेणेकरून तो पटकन विरघळला जातो आणि सारणही लवकर तयार होतं। या ठिकाणी मंद आचेवर आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटाकरता आपण सारण छान परतवून घेतलेलं आहे। गूळ अगदी व्यवस्थित विरघळला गेला आहे। या ठिकाणी आपलं स्वादिष्ट सारण हे तयार आहे। अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे, पण ती दाखवायची राहून गेली। सारण आणि तांदळाचं पीठ हे तयार असेल तर मोदक अगदी झटपट तयार होतात। अशा सोप्या पद्धतीने तांदळाचं पीठ आणि सारण हे तयार आहे। तर तुम्ही अशा प्रकारे सारण आणि तांदळाचं पीठ करून पहा आणि मला सांगा कसं वाटलं ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।